येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी, ज्या घर वैकुंठी ते येथे उपकारासाठी आले. काही उपकार करतात उपकार्यावर. यानं त्याला तंबाखू दिला म्हणजे ते याला चुना देत. याला म्हणायचं उपकार्यावर उपकार. यानं त्याच्यावर तंबाखूचा उपकार केला की त्यानं याच्यावर चुन्याचा केला. हा उपकार्यावर उपकार. काही अपकार्यावर अपकार. यानं त्याचा गोठा पेटवला, 6 महिन्यानं मग हे त्याची गंज पेटवतं. हा अपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर अपकार. ते बेंडकोळी, तिला दया आली, विंचू वाहत होता पाण्याच्या प्रवाहात, टाकली उडी, पोहत गेली, विंचूवाला पाठीवर घेतलं. परतीचा प्रवास सुरू झाला. तोपर्यंत पाण्यातला प्रवास होता, तोपर्यंत बेंडकोळीच्या पाठीवरचा विंचू हरिभक्त परायण. त्याला माहित आहे जीव धोक्यात आहे. पण बेंडकोळी नदीच्या काठाला आली. मग विंचवाच्या लक्षात आला आता तर वाचलो, पण हिला माहिती करून द्या पठ्ठ्याला काय म्हणतात. उतरता उतरता डांगी मारली. 2-2 फूट बेंडकोळी उड्या मारत होती. याला म्हणतात उपकार्यावर अपकार. काही उपकार्यावर उपकार करतात, काही अपकार्यावर अपकार करतात, काही उपकार्यावर अपकार करतात, पण संत अपकार्यावरही उपकार करतात. अपकार्यावरही उपकार. महाराष्ट्रातून कोणती दिंडी निघू द्या, ज्ञानबा तुकाराम, संध्याकाळी गुलाबजाम. खरं आहे का नाही? नुसतं ज्ञानबा तुकाराम म्हणणाऱ्याला गुलाबजाम आहे, त्यांना मांडे भाजायला खापर नाही मिळालं. झोळी फाडली, पीठ खाली पडलेलं लातणी घासून काढलं, एवढा त्रास दिला, तरी ज्ञानेश्वरी ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर निवृत्तीनाथ म्हणाले, ज्ञाना काय पाहिजे ते माग. मला एकच पाहिजे गुरुदेवा, ज्यांनी जन्मभर त्रास दिला त्यांचा दुर्जनपणा जाओ. जे खळाची, याला म्हणतात अपकार्यावर उपकार. येथे उपकारासाठी आले घर ज्या वैकुंठी. असे परोपकार करणारे संत, त्यांच्या पुण्यस्मरणार्थ हा कार्यक्रम आहे. संत नामदेव महाराज तेव्हाची गोष्ट. अशोकराव कीर्तनाला दगडाचे टाळ कोण त्याचा नाद किती गाता छंद ताल नाही. जगाचा बाप नाचत होता संत नामदेवाच्या कीर्तनामध्ये. एवढा अधिकार ज्या संत नामदेव रायाचा. 2 तास कसे गेले हे त्याच्या लक्षात आलं नाही. मग एकमेकात विचार करतात, का रे आपल्याकडे पैसा एवढा आहे तरी या बाबानं ज्या सुखाचा अनुभव आता घेतला ते सुख मिळत नाही. आपण फक्त याला मार्केट विचारू. कीर्तन संपलं. नामदेव राय काय, आम्ही तिकडचे मराठवाड्यातले, पैसा खूप आहे पण तुम्ही जे सुख उपभोगलं ते आम्हाला नाही प्राप्त झालं. मार्केट सांगा म्हणजे आम्हाला त्या सुखाची खरेदी करता येईल. नामदेव राय म्हणाले, बाबा हे मार्केटला मिळणारं सुख नाही. तुला जर सुख पाहिजे असेल तर संताची संगत करावी लागेल. मग संताच्या संगतीत किती सुख मिळेल महाराज? सुख मिळेल एवढं सांगू शकतो, पण किती संत संगतीचे काय सांगू सुख. सुखासाठी तुला संताची संगती करावी लागणार. सुख आणि दुःख हे संगतीवर अवलंबून आहे. आपण विचार करा, 14 रत्न समुद्रातून निघाली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक, सुरा, धन्वंतरी, चंद्रमा, गावा, कामदुदा, सुरेश्वर, गजरंभादि देवांगणाश्वम, सप्तमुखे विषम, हरिधनु, शंकोमृतम, चांबुदे, रत्नानिह चतुर्दशम. ही 14 रत्न. शंखही समुद्रातून आला. लक्ष्मी समुद्रातून आहे. लक्ष्मीचा पती भगवान विष्णू आहे. समुद्र हा शंखाचा बाप आहे. शंखाचे नाते संबंध पहा अशोकराव. शंख मुलगा कोणाचा? समुद्राचा. समुद्राला एक नाव आहे दादा पाटील, रत्नाकर. पिता यस्य रत्नाकर. हा जगाला रत्न पुरवतो असा रत्नाकर समुद्र ज्याचा बाप आहे. जगाला श्रीमंत करणारी लक्ष्मी त्या शंखाची सख्खी बहीण आहे. शीतल प्रकाश देणारा चंद्र शंखाचा सक्का भाऊ आहे.
आणि लक्ष्मीनं विष्णूला पती केल्यामुळे शंखाचं आणि विष्णूचं मेवण्याचं नातं आहे. घरी गेल्यावर डोकं चालवा. आता केवढा श्रीमंत घराण्यातला शंख झाला. बाप रत्नाकर समुद्र, बहीण साक्षात लक्ष्मी, शीतल प्रकाश देणारा चंद्र त्याचा भाऊ आणि भगवान ज्याचा मेवणा. पण संगती केल्यामुळे दारोदार शंख पीठ मागत फिरतो. शंख दारोदारी समुद्र हा पिता, बंधू हा चंद्रमा, भगिनी ते रमा शंखाच्या, मेहुणा जयाचा द्वारकेचा हरी. पण संगतीमुळे शंख दारोदारी भीक मागे. ही संगती आहे, लक्षात घ्या. तृणात संजायते क्षीरम, क्षीरात संजायते विषम. व्यालेल्या गायीची गवताची संगती झाली की गवताचं रूपांतर दुधात होते. पण दुधाची सापाची संगती झाली की रूपांतर विषात होते. धरू जाता संग तव तो होय बाध, धरू जाता संग तव तो बुद्धीचे तरंग, क्षण क्षण पालते रंग. धरू जाता संग तव तो होय बाधक, धरू जाता संग, धरू जाता संग तव तो. धरू जाता संग तव तो होय बाधक. संगती. परीड घडीच्या कापडात मित्र आला 10 वर्षांनी मुंबईहून. हे नीट ऐका. मुंबईला बसलं तर गावापर्यंत बाकड्याला नाही टेकलं, इस्त्री मोडल म्हणून. इतकं जपून आलं. आणि बदनापूरच्या स्टँडवर उतरलं तर त्याचा जिवलग मित्र कोळशाचा दुकानदार होता. त्याचं लक्ष गेलं. म्हणला महादेव 10 वर्षांनी आला रे. कोळसा विकता विकता उडी टाकली, जाऊन महादेव कवटाळला आणि तोंडावून हात फिरवला. का महाद्या किती दिवसांनी आला? अरे तुझं प्रेम गेलं उचंबवून, पण ते कख काळ झालं ना. कसे तरी कपडे झटकले. पुढे आला. अत्तरचा दुकानदार होता, अत्तर विकत होता. त्याच्या लक्षात आलं यानं लग्नात वापरलेल्या अत्तरचं बिल दिलं नाही. 10 वर्षांनी दिसला. अत्तर विकता विकता दुकानदार धावला. कॉलर धरले, 2 थोबाडीत दिल्या. दिवसभर सुगंध आला. दुर्जन की करुणा बुरी, भला सज्जन का त्रास. सूरज जब गर्मी करे तो बरसन की आस. आपण लक्षात घ्या. त्यानं तोंडावून प्रेमानं हात फिरवला तरी तोंड काळ झालं. यानं थोबाडीत मारली तरी दिवसभर सुगंध आला. तसं प्रपंचामध्ये किती प्रेमानं हात फिरू द्या दादा पाटील, तरी तोंड काळे आहे. परमार्थात साधू संतानं थोबाडीत मारू द्या, जीवनभर कीर्तीचा सुगंध आहे. हे विठ्ठल. म्हणून संगती करावी लागेल संताची, तर तुला सुख मिळेल.
एक घडी आधी से पुण्याद तुलसी कहे सतसंगत से कटे कोट अपराध. एकदा नारदजी देवाकडे, देवा संताच्या संगतीचं महात्म्य सांगा ना. ते म्हणले आता मला वेळ नाही, पण तो बाबळीच्या झाडावर सरडा बसलाय, सरडा, त्याला विचार. नारदजी आले. सरडोबा, अरे संताच्या संगतीचं महात्म्य. सरड्यानं खालीवर मान 3 वेळा केली, जमिनीवर पडून मेलं. नारद वापस आले. देवा तिथं मेलं. मग मला 6 महिन्यांनी भेट. पुन्हा आले. आता सांगा ना महात्म्य. आता आंब्याच्या झाडावर पोपटाचं पिल्लू आहे, त्याला विचार. नारदजी आले. राघोबा, संताच्या संगतीचं महात्म्य सांगा ना. विचारल्याबरोबर पोपटाचं पिल्लू खाली पडलं, मेलं. पुन्हा नारदजी आले. देवा हे तर पहिल्यासारखंच झालं, मेलं ते. 6 महिन्यांनी भेट. पुन्हा आले. आता राजाला नुकताच मुलगा झाला, त्या मुलाला जाऊन विचार. देवा हे 2 बेवारस होते, त्यामुळे तक्रार कोणी केली नाही सरड्याची न त्या पोपटाची. पण राजाचं जर मेलं, नाही जा तू विचार. नारदजी येतात. फार मोठा उत्सव. 12 वर्षांनी राजाला पुत्र झालेला होता. अख्खं नगर सुशोभित केलं होतं. दरबारात आल्याबरोबर राजानं नारदाची पूजा केली, बसायला दिलं. कसं येणं केलं? तुम्हाला मुलगा झाला? हा, त्याला मला भेटायचं आहे. आणून दिलं. मांडीवर घेतलं नारदानी, आणि जे लेकरू हसायला लागलं तसा नारद लटलट लटलट कापत होता. म्हणजे सरडान राघव हे मरता आता. अरे बाळा, मला संताच्या संगतीचं महात्म्य सांग. 1 वर्षापूर्वी तुमची 1 मिनिट भेट बाभळीच्या झाडाजवळ झाली, तेव्हा सरडा होतो. 6 महिन्यानं 1च मिनिट भेट आंब्याच्या झाडाजवळ झाली, तेव्हा पोपट होतो. त्याचा परिणाम राजाचा पुत्र झालो. म्हणून एक घडी आधी से पुण्याद तुलसी कहे सतसंगत से कटे कोट अपराध. निमिषार्ध संत संगती. म्हणून संताची संगती करावी लागेल. हे आणि कोणी कोणाची करत नाही ठरलेलं आहे. मृगा मृगही गावद गोभिही स्तुरगा स्तुरगही मूर्खस्य मूर्खही सुधीय सुधीभिही समानशीले वेशिने सुसख्यम. मैत्रीत संगती त्याची होत असते. नाहीतर रामायणामध्ये संगती व्हायला पाहिजे रामाची आणि वालीची, पण सुग्रीवाची न रामाची संगती झाली का? हे समदुःखी आहे. समानशीले वेशिने सुसख्यम. संगती त्याची होत असते. म्हणून तो वाली खाली कोसळल्यावर म्हणला, देवा तुम्हाला जर तुमची बायको सोडून घ्यायची होती तर मला युद्ध करायची गरज नव्हती. इथून जर एक मोबाईल केला असता रावणाला. हॅलो, अरे रावण बोलतो, वाली बोलतो, रावण आहे का घरी? ते रामाची सीता 11च्या आत आणून दे, नाही तर वाटोळ करील लंकेचं. एका मोबाईलनं तुझं काम झालं असतं देवा, तरी माझ्याशी मैत्री न करता सुग्रीवाशी केली. याचं कारण आहे, सुग्रीवाची पत्नी वालीच्या ताब्यात होती, रामाची पत्नी रावणानं चोरून नेली होती. दोघं सारख्या दुःखाचे आल्यामुळे संगती झाली. समानशीले वेशने सुसख्यम. मग तुला जर सुख पाहिजे असेल तर संताची संगती करावी लागेल. महाराज, मग संताची संगती केल्यावर सुख किती मिळेल ते मला सांगता येत नाही. शब्दात इतकं मिळेल. संत संगतीचे ठले. कधी आनंद वाचक आहे जेव्हा माऊलीच्या पालखी सोहळ्यामध्ये सदाशिव नगरच्या रिंगणापासून हजारो टाळ शेकडो पखवाद एका ज्ञानबा तुकारामच्या तालात वाजतात. काय आनंद! हा काय आनंद वाचक आहे. कधी कधी काय क्रोधवाचक असतो. बराच वेळ झाला तू बोलतो मी ऐकून घेतो, काय समजला? समजा प्रकरण बिघडला आता. हा काय क्रोधवाचक घ्यायचा. कधी कधी काय शोक वाचक आहे.
22 वर्षाचं पोर, लग्न न झालेलं मरून पडलं, 100 एकर जमीन अर्ध्या एकरात वाडा, आणि लहान मुलापासून थेट म्हाताऱ्या माणसापर्यंत अख्खं गाव रडत होतं. भगव्या वेशाचे संन्यासी त्या गावात आले आणि विचारलं, बच्चे से लेकर बूढ़े तक पूरा गांव रो रहा हुआ क्या? इकलौता बेटा था महाराज, माँ बाप को शादी भी नहीं हुई थी जी, गुजर गया. मग सगळं गाव का रडता? ते घरापुरतं लेकरू नव्हतं महाराज. कोणाच्याही घरात पाहुणे येऊ द्या तरी चहा पाण्यापासून स्वागताला हजर राहायचं, झोपडपट्टीपासून वाड्यापर्यंत. प्रत्येक घरातल्या व्यक्तीला वाटायचं लेकरू आमचं आहे. एवढा लढा लावला होता या 22 वर्षाच्या लेकरानं. म्हणून असं वाटतं की आमच्या गावातलं चैतन्य गेलं. महात्माजी म्हणाले, अरे त्याच्या जाण्यानं अख्खं गाव रडतं. तर ते मायबापाला एकटं होतं म्हणता, त्या मायबापाची काय अवस्था असेल. हा काय शोक वाचक घ्यायचा, कधी काय खेद वाचक. का हे 4 तरुण पोरं भीक मागतात, तुम्हाला माहित नाही? नाही ना, ते अमुक गावच्या पाटलाची पोरं त्यांची, आणि त्यांच्याकडे 10 भिकारी रोज जेवायचे. तेच आमच्या गावात येतात, काकी आहे का शिळी पाकी. अरे काय दैना झाली यांची. हा काय खेद वाचक आहे. कधी कधी अनिर्वाच्य वाचक, जेव्हा वाच्यता करता येत नाही तेव्हा अनिर्वाच्य वाचक काय शब्द असतो. मुंबईला गेलता का तुम्ही? गेलो होतो. समुद्र बघितला का? फिरून आलो बाबा मी तर नाहीच म्हणलं, पण मुलाने त्या बोटीत बसवलं, लांब नेलं तिकडे 2 किलोमीटर. अशोकराव मी तर म्हणलं आता मुंबई दिसत नाही, इकडचंही काही दिसत नाही, आता देशगावाने दिसत नाही. घाबरून गेलो. 2 तासांनी चौपाटीला बोट आल्यानंतर वाटलं आता वाचलो बाबा. म्हणजे समुद्र बघितला. 2 तास फिरून आलो. किती पाणी आहे काय सांगा. समुद्र बघितला का? तो बघितला म्हणतो. पाणी किती आहे तर काय सांगू म्हणतो. म्हणजे वाच्यता करता येत नाही तेव्हा काय हा अनिर्वाच्य वाचक घ्यायचा. तसं संताच्या संगतीमध्ये सुख आहे, नामदेवराय म्हणतात. किती आहे तर काय सांगू म्हणतात. संत संगतीचे काय सांगू सुख. एवढंच नाही, वैशिष्ट्य काय. आपणा पारेखे आपणा पारिखे नाही जेथे, जिथे आपपर भाव नाही. आई जवळ सुद्धा 2 मुलामध्ये आपपर भाव असतो. तिचण शेजारणीचं खेळू द्या उन्हात, आई आपल्याच. ए गोंद्या, उन्हात मरू नको, सावलीत मर. आता मरूच द्यायचं आहे तर उन्हातही मेलेलं काय वाईट. इथे मर शब्दाचा अर्थ जग होतो. ढाकणे बाबा, पण तो गोंद्या म्हणतो मी एकटाच आहे का? बाळू खेळतो ना, बाळूला मरू दे, तू ये का? तो शेजारणीचा आहे. आपुली याचा कळवळा आणि का बाळावरी नाही. आईजवळ आपपर भाव आहे नव्हे, देवाजवळ सुद्धा आपपर भाव आहे. भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी, भक्ता राखे पाया पासी.
भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. भक्ताला जवळ करतो भगवान आणि दुर्जनाचा नाश करतो. संतांचं तसं नाही. दुर्जन मारल्याचा पुरावा संतांच्या बाबतीत दाखवा. म्हणून संत आणि भगवंत यामध्ये हा फरक आहे. तोही अवतार घेतो, संतही अवतार घेतात. भगवान अवतार घेतो तो 3 कामासाठी. साधूनाम परित्राणाय, दुष्कृताम विनाशाय, धर्म संस्थापनार्थाय. या 3 कामासाठी अवतार देवाचा आहे. तर 6 कामासाठी अवतार संतांचा आहे. वाढावया सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचे नाम अवतार तुम्हा धराया. कारण 6 कामासाठी. पुन्हा एक फरक आहे. भगवंत अवतार घेतो, दुर्जन मारतो. संत अवतार घेतात, दुर्जनाचा दुर्जनपणा घालवतात. बस हा फरक आहे. आता विज्ञान युग आहे. काय कौतुक चालतं महाराज, केवढं विज्ञान पुढे गेलं. इकडनं ऊस घातला कारखान्यात का साखर पडती पोत्यात. हो, ऊस घातल्यावरच साखर पोत्यात पडते ना. एरंड किंवा शेवरी घाला बरं. ऊसापासून साखर होतच असते. ती प्रक्रिया होऊन पुढे पोत्यात साखर पडते, नवल नाही. त्याच्याही पुढचा कारखाना संतांचा आहे. शुगर फॅक्टरीमध्ये इकडनं ऊस घातला की पलीकडे पोत्यात साखर पडते. संतांच्या कारखान्यात इकडून दुर्जन घाला, पलीकडे सज्जन बाहेर पडतो. आपणा सारिखे करीती म्हणून भक्ता राखे पायापासी दुर्जनासी संवारी. संत यारे यारे लहान थोर याती भलते नारे. नर करावा विचार न लगे चिंता कवणासी. म्हणून आपणा पारिखे नाही जेते. म्हणून कलियुगामध्ये सर्वात जर थोर कोण असेल तर फक्त साधू आहे. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी. 3 वेळा वास्तविक द्विरुक्ती हा दोष आहे. तोच शब्द 2 वेळा बोलणे याला दोष म्हणतात. इथं 3 वेळेला आहे. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. याचं कारण आहे, पहिल्यांदा शब्द साधू थोर जाणा का घातलं याचं कारण,
आपण ज्यांना थोर समजतो, आपली पुढारी मंडळी आपली कामं वगैरे करतात, आपण त्यांना निवडून देतो, त्यांना आपण थोर समजतो. सामान्यापेक्षा ते विशेष आहे, थोर आहे. पण त्यांच्या थोरपणाला मर्यादा आहे 5 वर्षाची. 5 वर्षांनी पुन्हा आपल्यासारखेच होतात. तसं साधू तुम्ही पहा, किती चांगला राजकीय क्षेत्रात कारभार करू द्या, घरदार लुटून द्या समाजाला, तरी तुम्हाला एक दिवस माझी शब्द लागणार आहे. लागला बऱ्याच लोकांना. माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, माजी मुख्यमंत्री, माजी सरपंच, माजी ग्रामपंचायत सदस्य, हा माजी लागतोच. असं वाचलं का कुठं? माजी भगवान बाबा, माजी वामन भाऊ महाराज, माजी बाळकृष्ण महाराज, त्या भानगडी या क्षेत्रात नाही. म्हणून थोर, पहिल्यांदा थोर याच्यासाठी. माजीला हिंदीमध्ये भूत म्हणतात, तेवढं लक्षात घ्या. हो ना डाकणे बाय बाबा, माजीचं भाषांतर हिंदीत काय आहे? भूत. भूतपूर्व रेल मंत्री, भूतपूर्व रक्षा मंत्री, भूतपूर्व प्रधानमंत्री. वहां 5 सालों के बाद एक दिन भूत लगता है, यहाँ 2 घंटे में भूत भागता है. थोडे भूत बाधा म्हणून आपण ज्यांना सर्वसामान्य माणसं मोठं समजतो, थोर समजतो, पण त्यांच्या थोरपणाला 5 वर्षाची मर्यादा असल्यामुळे त्याच्याही पेक्षा साधू थोर जाणं हा पहिला शब्द. साधू थोर जाणं, त्याच्या पुढे एक शब्द साधू थोर जाणाचा आहे, त्याच्याही पुढे साधू थोर जाणाचा आहे. इंद्रादिक देव, ब्रह्मादिक देव याच्याही पेक्षा साधू थोर आहे का? मग तया पुण्याची पाऊटी सरे आणि सवेची इंद्रपणाची उटी उतरेन, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. ब्रह्मदेव असला तरी तोही पुनरावृत्तीची या मापा सीग झाला. तसं साधूच नाही, म्हणून साधू थोर. ज्याला आपण भगवान समजतो त्याच्याही पेक्षा साधू थोर आहे का? याचं कारण तुम्हाला लक्षात आणून देतो. कोण कोणाच्या पाया पडतं? जो पाया, आपला संप्रदायाचा नियम जाऊ द्या, पाया पडायचे नाही एकमेका, पण लहान मंडळी मोठ्याच्या पाया पडतात, आशीर्वाद घेतात, दंडवत घालतात. संत देवाला बजावून सांगतात, देवा काय तुला तुझं कल्याण करायचं का भिवंडी? देव म्हणले कल्याणच करायचं बाबा. मग कल्याण करायचं असेल तर मी सांगतो ते कर. चाले दंडवत घाले नारायणा, आपुल्या कल्याणाला गुणिया. निर्गुण आकार झाला गुणवंतन घाली दंडवत पुजोनिया. भगवान संताला दंडवत घालतोय म्हणून साधू थोर जाणा. देवा तुला चांगलं नांदायचं असेल तर घेगा देवा आशीर्वाद, आणि आमच्या नांद भाग्याने आशीर्वाद घेणारा भगवंत आणि आशीर्वाद देणारे संत, म्हणून साधू थोर जाणा. हे 3 वेळेला. आता 3 वेळेला झालं म्हणजे फायनल समजायचं असते. 3ला फार महत्व आहे सध्या.
म्हणजे याचं वर्णन संतांनी आधीच केलेलं आहे. काट्याच्या आणीवर काट्याच्या आणीवर वसले 3 गाव, 2 वसाळ 1 वशेची डाळ. 3 फायनल होते दादा पाटील, 3 फायनल. तुम्ही पहा, ते पुन्हा पुन्हा लिहावं लागते. मुलगा पुण्याला शिकायला आहे तुमचा आणि तुम्ही बदनापूरला जाऊन बसून दिला एसटी मध्ये, येतो मम्मी येतो पप्पा, डबल बेल झाली गेलं. ते गेलं पुण्याला. स्वारगेटला उतरताना त्याचा जपकट झाला आणि मग मित्राकडून त्यानं पोस्ट कार्ड घेतलं आणि त्याच्यावर लिहिलं, तीर्थस्वरूप पिताजीस माताजीस माझा साष्टांग दंडवत. पत्र लिहिण्याचे कारण की तुम्ही बदनापूरच्या स्टँडवर मला बसून दिलं, प्रवास सुखाचा झाला, पण स्वारगेटला उतरता उतरता माझा जपकट झाला. आता फुटाणे खायला सुद्धा पैसे नाही, तरी पत्र पाहताच मनी ऑर्डर जरूर 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 पाठवा. एका जरूर नाही भागत का? जरूर 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 का? जेव्हा निश्चित सांगायचं असते तेव्हा तेच ते शब्द पुन्हा वापरायचे असतात. तसं साधूच थोर साधूच थोर साधूच थोर म्हणून 3 वेळेला. ते पाहुणे आले, विकास महाराज पाहुणे आले. मग विषय काढला घरमालकानं, बरं झालं आला. आपल्या मुलाचं लग्न जुळलं मागच्या आठवड्यात. मी पत्र पाठवणारच होतो तुम्हाला, कोणी नाही आलं तर मग तुम्ही मात्र यायलाच पाहिजे. पुढच्या महिन्यातल्या 14 तारखेला लग्न आहे. तसा काही विचार नव्हता, पण हिलाही आता कामं होत नाही, मलाही थकल्यासारखं होतंय. म्हटलं मुलाचं उरकून टाकावं, सुनबाई आपल्या कामाला हिला मदत होईल वगैरे वगैरे. तसा विचार नव्हता, पण झाला आला. चांगले माणसंही चांगले. पण 14 तारीख जेवण झाल्यावर पुन्हा विषय काढला. विचार नव्हता, पण वारकरी घराण्यातली मुलगी मिळाली, म्हटलं करून टाका. पण तुम्ही मात्र 14 तारीख. ते म्हणले झोपा, आता पाठ झाली मला, तुम्ही झोपा. सकाळी उठलं, ते डबडं भरून दिलं पाहुण्यानं. काय संडास असतात का खेड्यात? डबडं. 14 तारीख बरं का? हो आहे, लक्षात आहे. ते तिकडून आल्यानंतर पुन्हा विठोबा मंजन करताना हे 14 तारखेचं पत्र पाठवणारच आहे, पण नाही समजा मिळालं तर. अहो ते पाठ झालं काय, तुम्ही सारखं तेच लावलं. मग चहा घेताना 14 तारीख, अहो मी नक्की येणार आहे, तुम्ही काही काळजी करू नका. आणि मग स्टँडवर पोहोचवलं. एसटी यायला वेळ होती. अशोकराव, यंदा विचार नव्हताच आमचा. म्हणले केलं का सुरू तुम्ही? मी येतो 14 तारखेला. नाही विचार नव्हताच, पण माणसं चांगली मिळाली. पण तुम्ही मात्र 14 तारीख. हा ठीक आहे. इतक्यात एसटी आली. पाहुण्याला बरं वाटलं, म्हणजे कटकट सुकली भाऊ आता. आणि मग पाहुणे एसटीत जाऊन बसले. योग असा की कंडक्टर ड्रायव्हर चहाला खाली उतरले. हे पुन्हा बाकड्यावर जाऊन बसला आत. ते पत्रिका छापणारच आहो, पण समजा नाही मिळाली. कारण असे पोस्ट खाते झाले, तुम्हाला माहिती आहे की लग्नाच्या पत्रिका त्याच्या मुलाच्या बारशात मिळाल्या. म्हणून 14 तारीख. उतरा तुम्ही आता, उतरा. बस पाठ झालं कालपासून तेच. पुन्हा कंडक्टर आला, बेल दिली. कोण आहे आतमध्ये यायचं? म्हणला मी उतर खाली. आणि डबल बेल झाल्यावर पुन्हा 14 तारीख. का? जेव्हा निश्चितीकरण तळमळीनं सांगायचं असते तेव्हा तेच ते शब्द पुन्हा पुन्हा वापरायचे असतात. हे नसल पटत तर लिलाव पद्धत चांगलं माहित आहे ना. लिलाव. आता ते कांदे बिंदे झाले बॉ सगळे. आता पार पाणी डोळ्यात आलं कांद्यानं. काय थोडस हे पहा, थोडसे भाव वाढले की झालं. टीव्हीला कांदा, पेपरला कांदा. अरे पण शेतकऱ्याला काय? सगळा फायदा व्यापाऱ्याचा. शेतकऱ्याजवळ काय आहे? जेव्हा भाव वाढतात तेव्हा त्याच्याजवळ काही नसतं, बिचाऱ्याजवळ काही नाही. आता शेतकऱ्याचा कोणी वाली नाही रे बाबा. तो मंदिरात जाऊन रडतो कास्तकार. भगवान मैंने मौसम से ज्यादा हुकूमत को सहा है, किसान पानी में कम आंसुओं में ज्यादा बहा है. मैं उगाता हूँ कपास,
तो सारी दुनिया कपडे पहनती है. कपाशी कोण पेरतं अशोकराव? शेतकरी. मैं उगाता हूँ कपास तो सारी दुनिया कपड़े पहनती है, फिर मेरी लाश ये कफन के लिए क्यों तरसती है. वस्तुस्थिती ते लिलाव पद्धत असते. इकडे नाही माहिती आपण, पण तिकडे आमच्याकडे लहानपणी आम्ही जायचो ते संत्रा मार्केट. मग लखनौ, मथुरा, आग्रा, दिल्लीचे व्यापारी यायचे. ते देवळाचे शिखरं असतात ना, तसा ढीग लावतात संत्र्याचा. 5,000 4,500 संत्र्याची फळं एका ढिगात असतात. त्याच्यात वर मोंढा लावायचा असतो, खाली सगळे चुरा घालायचा असतो, वर मोंढा वगैरे. मग त्याच्याहून तो पातळ कापड फार सुंदर दिसतंय ते. पण ते आता मला मराठीत नाही सांगता येत, ते हिंदीमध्ये असते तिकडे लिलाव. ते सरकारी बेट 1100 सरकारी बेट. आणि मग व्यापाऱ्यांनी ताकद लावायची. 12,000 12,500 13,000 14,000 15,000 15,500 16,000 16,000 17,500 18,000 19,000 20,000 21,000 22,000 इकडे पाहतात. मग ते 23,000 हा 23,000 23,500 24,000 25,000 26,000 26,000 27,000 27,000 27,000 27,000 1 27,002 27,003. आता 30 केलं तर या बापाला भेटत नाही का? 3 म्हटलं की फायनल. म्हणून साधूच थोर हे फायनल सांगण्यासाठी 3 वेळा शब्द नामदेवराय वापरतात. साधू थोर जाणा कलियोगी. ते तुम्हाला माहित आहे. सगळे समुद्राच्या काठाला बसले आणि विषय निघाला. सबसे बडा कौन. ते संस्कृत मध्ये आहे. पृथ्वी शेष भृतांस शंभ मुगटे कैलास वासो पेसो कैलासोपि दशानन तुलितो पद्दो पेसो वालिनः वाली राघव विष्णुना विदुजितो विष्णु सता मानसी तस्मात् विष्णु परायणात गुरुतरो नान्यस्ति लोकत्रय. आता याचं भाषांतर सांगतो. सबसे बडा कौन. एक उठला. सबसे बड़ी पृथ्वी है. दूसरा, अरे पृथ्वी काहे की बड़ी, वो तो शेष के माथे पर खड़ी. तो बोले शेष बड़ा. शेष काहे का बड़ा, वो तो शंकर जी के गले में पड़ा. तो शंकर जी बड़ा. शंकर जी काहे का बड़ा, वो तो कैलाश पे खड़ा. तो कैलाश बड़ा. कैलाश काहे का बड़ा, उसको तो रावण ने 3 दफे उखाड़ा. तो रावण बड़ा. रावण काय का बड़ा, वो तो बाली के घर अंगद के झूले को लपट के पड़ा. फिर बाली बड़ा. बाली काय का बड़ा, उसको तो रामचंद्र ने एक बाण से पछाड़ा. तो राम बड़ा. राम काय का बड़ा, अरे वो तो हनुमान के हृदय में खड़ा. साधु थोर जाना साधु थोर साधु थोर जाना 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 कलियुगे. खूप पळवली भाऊ गाडी आज. खरं वाटण्यासारखं नसेल कोणाला. मंगरुळ पीर, शेलू बाजार, तिथे रामायण होतं 1 ते 4. वेळेची सवय झाली सांभाळण्याची, तरी थोडंसं फराळ करता करता उशीर झाला. 4ला रामायण संपल्यावर गाडीत बसलो. याच्या चौपट तरी समाज असेल, मी बडाई मारत नाही. 40 ते 45,000 लोक रोज होती. ते निघता 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 गाडीजवळ कड करून निघलो म्हणून जमलं. तर उद्या राजूर गणपतीला आहेच रामायण. तिथं कोण आहे साऊंडला? हो, हे नियोजक आहे म्हणून म्हटलं तिथले. बरोबर, ठीक आहे भाऊ, ठीक आहे. त्याच्यावर सगळे असतं. एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. बरोबर करू सगळे. काही भोजेकर महाराज बरोबर करू सगळे. विकास महाराज तुम्हाला चालवायचं आहे सगळे. आता बरोबर करू आपण. काही काळजी नाही. हे उत्तराधिकारी आहे. विकास महाराज
ते बाबांनी मला सगळ्या तरुणांनी तिथं नेलं. 93चं वय आहे बाबांचं, आपले दत्तात्रय महाराज 93. आजच त्यांची साखरतुला वगैरे फार. म्हणून हे संस्कारानं संपन्न झालेलं गाव आहे. थोर संत बाळकृष्ण बाबाच्या वास्तव्यानं पुणेत झालेलं हे तीर्थक्षेत्र आहे, लक्षात घ्या. असं नाही. म्हणून सगळ्यात महत्त्वाचे संस्कार असतात. आणि आनंद याचा आहे, तरुणांचा भरणा अधिक आहे. इथली सुशिक्षित मंडळी जास्त आहे. देशगवांची कीर्ती आम्हाला माहिती आहे. नोकरीवर जास्त आहे. मोठे मोठे अधिकारी लोक या गावात. का? ही संताची कृपा. सगळ्यात मोठी श्रीमंती कोणती असेल तर संतांनी दिलेले संस्कार. संस्कारापेक्षा श्रीमंती जगात नाही. तुमच्या लेकरावर जर संस्कार नसेल ना, तर तुमच्या समोर 10 वर्षात 100 एकर जमीन विकून जर्मनच्या ताटात बाजरीची पीठं मागतील. आणि संस्कार असेल तर तुम्ही कल्पना केली नाही एवढं वैभव तुमचे लेकरं तुमच्या समोर निर्माण करतील. म्हणून पवित्र ते कुळ पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. हे देश गव्हाण म्हणजे तीर्थक्षेत्र झालं. आणि विशेष तरुणांचा भरणा अधिक आहे. थोडा कार्यक्रम उघड्यावर आहे, त्याचाही थोडा परिणाम ताला स्वराला होतोच. ते मान्यच करावं लागेल, होतोच. हे स्टेज जरी पॅक असला तरी ते हे आता हे आमचे रोजचे अनुभव आहे. हे उडून जात आहे, सगळा आवाज वर निघून जातो, त्याला ते हे लागतं. ठीक आहे, पण इथे मंडप केला तर याची मजा जाते. असं वाटलं की शनिवार वाड्यातच आलो पुण्याच्या, हा ना. हे बरोबर आहे, म्हणजे ही मान्य आहे आम्हाला, ते मान्य आहे. ते याचा हे रंगदेवता कमी होत आहेत ओपन थिएटर याच्यामध्ये. ठीक आहे, पण अवर्णनीय आहे सगळे. बस एका वाक्यात सांगतो, म्हणजे पुढच्या वर्षी माझी तारीख घ्यावी याचा वशिला लावत नाही. माझी बसेल याचीच खात्री नाही. ते उगाच इकडे रामायण याच्यातून जोडून ते जमलं, ते जमलं. पण आनंद या गोष्टीचा आहे, आल्यापासून 100 तरी तरुण माझ्या मागे पुढे आहे. तुम्ही पहा, या गोष्टीची उणीव आहे सध्या, या गोष्टीची उणीव आहे. कीर्तनाला कोण येतात? ज्याला ऐकायला कमी येतं ते. आज गरज त्यांची आहे. त्यांचं वर्णन संतांनी केलं. तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. एका एका घरातला तरुण पारमार्थिक झाला तर अख्खं गाव पारमार्थिक होत असतं. म्हणून इथल्या तरुणांना कोटी कोटी धन्यवाद. आणि एका बाबांनी क्रांती केली व आमच्या. काल होतं त्यांचं कीर्तन, आले नाही का? बरं, नसं आले काही अडचण, पण त्याला आम्ही मान्यता यासाठी की जेवढा समाज तमाशाला जाणार होता एकट्या महाराजांनी ओढला. आले नसेल तर काही अडचण असेल वगैरे ते येतात, पण आनंद वाटला. धन्य मातुपितृ, धन्य धन्य श्रुत अनुरक्त, धन्य ग्राम वह जाणिये जहा जन्म हरिभक्त. मी पहिल्यांदाच या गावात आलो. जोगदंड भाऊनी ही तारीख घेऊन दिली. आमच्या डॉक्टर साहेबांनी आठवण करून दिली. म्हटलं साहेब, आता सिंदखेड राजाला आलो, आता जालन्याला आलो, आता बैराम बाबाला गाडीत घेतलं, आता तो चांगला रस्ता संपून खड्ड्याला आलो. सगळे माहिती देत होतो आपण. अजून आयुष्यात कोणाची तारीख नाही चुकली, वेळी चुकत नाही. पण फराळ व्हायचा होता म्हणून थोडं 10-15 मिनिट पुढे गेलो. पण खूप आनंद वाटला. असं वाटलं की आपला या गावाचा फार पूर्वीपासूनचा संबंध असावा. आल्यापासून 100-200 पोरं मागं पुढं आहे. इथं राजासारखं आणलं ऐश्वर्यात. ते बालयोगी लोकसभा अध्यक्ष झालते, ते इकडून सोनिया गांधी, इकडून अटल बिहारी त्यांच्या आसनापर्यंत पोचवायला, लोकसभा अध्यक्षाला. मला तसंच वाटत होतं. त्या सगळ्या तरुणांनी रथात बसून आणलं. खूप तेव्हा तुमच्या स्वागताबद्दल कौतुक करायला माझ्याकडे शब्द नाही. तुमच्या या प्रेमाच्या ऋणात राहण्याची माझी इच्छा आहे.
एकदा आपण संप्रदायपूर्वक भजन घेऊ. भजन म्हणजे उठायचा कार्यक्रम नसतो. हो ना, काही तेच वाट पाहतात याचा विठोबा रखमाई की. असं नाही, तसं नाही. आपण सगळे थांबून राहा, कारण कार्यक्रम माझ्याकडे 9ला सुरू झाल्यामुळे 11पर्यंत मी करणार. तुमचं नुकसान करणार नाही, कारण आम्हाला उद्या दुसऱ्या गावचं कीर्तन आहे. तुम्हाला ढोकबाबा नाही, आम्हाला जाणीव आहे. मी नुकसान करत नाही. एकदा थोडीशी मजा करू आपण. आपले शूटिंगवाले हे एवढं महाराष्ट्रात जाऊ द्या, पेपरला द्या उद्या पहिल्या पानावर. तिथून जमत नसेल तर स्टेजवर या. कीर्तन नाही झालं तर चालेल, पण एवढी मजा करू द्या. मला तर वाटतं चंद्रभागेच्या वाळवंटाचा सोहळा चालला आपला, असा प्रचंड गर्दी. सर्वांनी हात वर करा. असं हे एवढे हात घ्या दुखायच्या आधी. विकास महाराज हे इकडे पहा. आणि आता टाळ्या वाजवताना नाही वाजवताना म्हटलं मी, पुढचं सांगू द्या. टाळ्या वाजवताना भाषणाच्या ठोकायच्या नाही, भजनाच्या. मी सांगेल त्याप्रमाणे. विठोबा रखुमाई एक 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 हात वर. एक वाढू नका. एक थोडं थांबू आपण. विकास बाबा हे एवढं पंढरपूर तर पहा बाबा. अरे कौरव पांडव युद्ध ठरलं. युद्ध ठरलं बरं का दादा पाटील. आणि दुर्योधन आई जवळ आला, गांधारी जवळ. आई काय रे बाळा, पांडवासोबत युद्ध ठरलं. हो मी ऐकलं बाळा. मग मी वज्रदेही व्हावं आणि पांडवांचा माझ्या हातून नायनाट व्हावा असा उपाय सांग आई. डोळ्याला पट्टी बांधलेली माय म्हणली, बाळा तुला वज्रदेही होण्याचा आणि पांडवांचा नायनाट होण्याचा उपाय जगाच्या पाठीवर फक्त माझा धर्मराज सांगेल. केवढा विश्वास विरोधकाचा. खरं बोलण्याच्या बाबतीत गांधारी दुर्योधनाची माय आहे, पण विश्वास युधिष्ठिरावर आहे. तुला वज्रदेही होण्याचा, पांडवांच्या कुळाचा नायनाट करण्याचा उपाय फक्त माझा धर्मराजा सांगेल बाळा. दुर्योधन आले. वेळ कमी होते ना, 20 मिनिट आहे. आले धर्मराजाने. या सुयोधना. धर्मराजाने कधीच दुर्योधन म्हटलं नाही, सुयोधना. बसायला दिलं. कसा आला. आपलं युद्ध आहे दादा होणार. हो ठरलंय ते. काही मदत वगैरे पाहिजे. हे हरिभक्त परायण धर्मराज. नाही, आईनं पाठवलं, गांधारी मातेनं. कशाबद्दल. मी सहज आईला सकाळी विचारलं, आई मला वज्रदेही होण्याचा आणि पांडवांचा नायनाट होण्याचा उपाय सांग. तर माझी माय मला म्हणाली, बाळा तुला वज्रदेही होण्याचा आणि पांडवाचा नायनाट होण्याचा उपाय जगाच्या पाठीवर फक्त माझा युधिष्ठिर सांगेल. डोळ्याला धारा लागल्या धर्मराजाच्या. असं म्हणाली गांधारी माता. हो. अरे मग सोपा आहे उपाय. नग्न अवस्थेमध्ये अंगावर करगोटा सुद्धा ठेवू नको. गांधारी मातेच्या पुढे जाऊन उभा राहा
आणि आईनं तुला पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत एकदा दृष्टीनं पाहला की तू वज्रदेही होशील, आम्हा सगळ्या पांडवांचा तुझ्या हातून नायनाट होईल. आता दुर्योधन निघाला. जंगलातून जात असताना इतका उतावळी झाला, म्हणला करगोटा सुद्धा नको ना, सगळेच कपडे काढून टाकले. पण हे द्वारकेच्या राजाला कळालं की आमच्या हरिभक्तपरायण धर्मराज महाराजांनी गोष्ट फसवली. कारण रोडच्या काठाला क्वार्टर असू द्या, लेकर खेळू द्या, आई तांदूळ नीट करते, सायंकाळी डाळ नीट करते, पण लक्ष रस्त्याच्या काठाला खेळणाऱ्या लेकराकडे असते. जसं कामात माय गुंतली तरी लक्ष लेकराकडे, तसा भगवान. बस बस, हे घाबरू नको, ते घाबरल्याने जास्त होते. हा ते होते ते अरे मशीन आहे, ते आपलंही कधी बंद पडेल सांगता येत नाही. ते हे मशीन आहे, त्याचा फारसा दोष आहे असं समजायचं नाही. ते प्रतिध्वनी येतो तो त्याचा दोष नाही, ते आम्हाला लक्षात येतं. प्रतिध्वनी तो आदळून वापस येतो, तो त्याचा दोष नाही मला माहीत आहे. पण ते इथं येतं उलटं, ते तो तुमचा दोष नाही, पण वापस येतो शब्द तेव्हा तो त्याचा डबल आवाज होतो असं. ठीक आहे, ते उद्या आणि परवा शास्त्री जे आहे बरोबर करून घे तोपर्यंत. शास्त्रीजी रामकृष्ण हरी विठोबा रुक्माई जय विठ्ठल एकत्रित करतील बाबा. ते हो ना, तो आमच्यातला राजा आहे, पण जरा सांभाळावं लागतं व्यवस्थित. विठ्ठल भगवान श्रीकृष्णजीला चिंता निर्माण झाली, आता काय करावं. म्हणून भगवान कृष्ण म्हातारा ब्राह्मण होऊन आला जंगलात. गुडघ्याच्यावर धोत्र, बरं का रोहिदास, ते जानव, हातात पंचांग, ते शेंडीला मोठी गाठ, 80च्या पुढचं वय, लटलट मान हालती, पाय वाटेनं दुर्योधन चालला होता, अंगावर काहीच नव्हतं. पुढं कोणीतरी दिसतंय म्हणून रस्ता बदलला दुर्योधनानं. पुढच्याही रस्त्यात देव, पुन्हा रस्ता बदलला तरी देव. तो कोणत्याही रस्त्यात आहे, रस्त्यात आहे म्हणून तो रस्त्यात आहे. अहो पंढरपूरचे भिकारी कुठं आहे, रस्त्यात. काही सुशिक्षित बेकार जातात ना, त्यांना म्हणतात इथं कशाला बसला रे, अडचण होती सगळ्यात चालताना येताना जाताना, तिकडे धर्मशाळेत जाऊन बसा ना. भिकारी म्हणतात धर्मशाळेत काय आहे आणि इथं काय आहे, रस्त्यात आहे. म्हणून तर आम्ही रस्त्यात आहे, रस्त्यात आहे. धर्मशाळेत काय आहे, रस्त्यात आहे. इथं पैसे टाकतात लोक, तिथं काय आहे, रस्त्यात आहे म्हणून रस्त्यात आहे. मग भिकारी जर रस्त्यात आहे तर देव काय आउटसाइडला राहील का, तो कोणही रस्ता. हे अरे कोण रे, देवानं विचारलं. हस्तिनापूरच्या राजाचा, धृतराष्ट्राचा पुत्र मी दुर्योधन. दुर्योधन चोरानं लुटला का रे तुला, नाही माझ्या अंगावर काही दिसत नाही म्हणून म्हणतो. धर्मराजाने वज्रदेही होण्याचा उपाय सांगितला. काय म्हणला, म्हणला आईच्या पुढे नग्न अवस्थेत जाऊन उभा राहा, पट्टी सोडून गांधारीनं बघितलं की तू वज्रदेही होशील, आमच्या बापांना नाही मरायचा, सगळ्या पांडवांचा नायनाट तुझ्या हातून होईल. अरे त्यानं जरी सांगितलं करगोटा ठेवू नको, पण तू काय बाळू आहे का रे आता, एवढा मोठा झाला लेगा, मायच्या पुढे उभा राहायला लाज वाटत नाही, निदान फुल पॅन्ट ठेवायला पाहिजे होती, आपलं हे हाफ पॅन्ट. म्हणलं मी काहीच नाही आणलं, तिथंच दिलं टाकून सगळं. मग मी आणली तुझ्याकरता चड्डी, देवानं दिली चड्डी, चड्डी नेस, जा आता, झालं देवाचं काम, गेला निघून.
आई आलो. आला का बाळा? तिनं पट्टी सोडली डोळ्याची आयुष्यात पहिल्यांदा, आणि लेकराला पायाच्या अंगठ्यापासून डोक्यापर्यंत निहाळला आणि एकदम उभी होऊन रडू लागली गांधारी. का रडते आई? ते नंतर सांगते रडायचं कारण. सांग, माझ्या युधिष्ठिरानं सांगितलं का तुला चड्डी नेसायला? नाही आई. धर्मराज म्हणाले करगोटा सुद्धा ठेवू नको, असं म्हणला ना तो. हा, मग का नेसला चड्डी? नेसवली. कोणी? एक ब्राह्मण आलता आई जंगलात. तो म्हणला, तू काय बाळू आहे का आता? एवढा मोठा झाला आणि मायच्या पुढे लाज वाटत नाही तुला? चड्डी नेसून जा. गांधारी म्हणली, बाळा, अशा वेळेला चड्डी नेसवायला ब्राह्मण आला म्हणजे तो द्वारकेचा ब्राह्मण असला पाहिजे, दुसऱ्या ब्राह्मणाचं डोकं नाही चालत असे. अरे जाको राके साया वाको मार न सके, कोई उस पर सारी दुनिया उलटी तो बाल न बिंगा होय. दृष्टांत संपला माझा. व्हावया वज्र देही आपण, वरमे पुसो आला दुर्योधन. करावया पांडव कुळ निर्दळण, व्हावया वज्रदेही आपण, वरमे पुसो आला दुर्योधन. परी असत्य वचन धर्म न वदेची. का? धर्मराजाच्या दृष्टीनं दुर्जनच जगात नाही. इहलोकी तोची सर्वाभूती, इहलोकी तोची सर्वाभूती, इहलोकी तोची सर्वाभूती. शरीराचा भ्रम नेने करता, शरीराचा भ्रम नेने करता, शरीराचा भ्रम नेने करता. इहलोके तोची सर्वाभूती सम, शरीराचा भ्रमणेने कदा. इथे भ्रम नामाध्यास, त्याचे दोन प्रकार आहे, अहम आणि मम. अहम पासून ममची उत्पत्ती आहे, आणि हे दोन्ही मी आणि माझं दुःखाला कारणीभूत आहे. ते कबीरजी सांगतात, एकानं पिंजऱ्यात मैना नावाचं पाखरू नेलं अशोकराव, आणि ते बदनापूरच्या बाजारला बसलं रस्त्याच्या काढायला. मैना पाखरू घेऊन मैना म्हणायचं, ते मैना मैना. लोक म्हणायचे का एवढे सप्ते कीर्तन प्रवचन ऐकतो तरी आपला मै गेला नाही, एवढंस पाखरू मैना म्हणतं. मैना. रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये, रुपया 2 रुपये 5 रुपये 10 रुपये. विकास महाराज 450 रुपये झाले मैनावाल्या जवळ. अरे बापरे, म्हणजे खरं सांगतो 450 दिवसभरात. तिथंच देशगावांचं एक बकरी घेऊन गेलतं विकायला, शेळी. आणि याच्या पिंजऱ्यापासून 10 फुटावर उभी केली त्यानं देशगवानवाल्यानं. कोणती? शेळी. याचं पाखरू म्हणायचं मैना आणि याची शेळी मे. हे विरोधाभास हिंदी मधला आहे. हे मैना म्हणायचं आणि हे मे दिवसभर. त्याची शेळी कासाबानं 4,500 घेतली. भाव कमी नाही, 4,500 कासाबानं. आणि दुसऱ्या दिवशी कत्तलखान्यात नेऊन तिची कत्तल केली. माझा दृष्टांत संपला. मैनाने मैना कहा, मोल भयो 10-20. अरे बकरी ने मै कहा तो कबीर कटायो शेष. हे अध्यासाचे 2 प्रकार, अहम आणि मम. ममाध्यास आणि अहमध्यास. शरीराचा भ्रम नेणे कदा. का? त्यांना माहिती आहे हे आपलं नाही, ही सार्वजनिक संपत्ती आहे. याच्यावर 4 जण हक्क दाखवतात, आणि 4घाच्या वस्तूला सार्वजनिक म्हणतात, मालकीची नाही. ही ठेव आहे, आणि ठेव सांभाळण्यासाठी असते. आपण त्याचे मालक नसतो. मुलगी तुमची नाही, जावयाची ठेव आहे. 22 वर्षाची होईपर्यंत माझी ताई माझी ताई माझी ताई माझी ताई. आणि ते कोण्या गावचं कधी न बघितलेलं वेळेवर बासिंग बांधून येतं.
आणि तिच्या करांगोळीला धरून याच्या समोरच घेऊन जात बाप बसतो रडत. काय झालं तात्या? ताई गेली म्हणतो माझी. त्याचीच होती बाशिंगवाल्याची. तू फक्त सांभाळली 22 वर्ष. ठेव सांभाळण्यासाठी असते, आपण त्याचे मालक नसतो. मुलगा तुमचा नाही, सुनबाईची ठेव आहे. थोडं उशिरा कळल. 27 वर्षाचा होईपर्यंत माझा मुलगा माझा मुलगा माझा मुलगा, आणि त्याचं लग्न झालं आणि ती नांदायला आली का 2च वर्षात बिघडवते मुलाला. मला बळ्या देश गव्हांमध्ये नाही करमत म्हणती, बदनापूरला फ्लॅट घेऊ. बिघडला. 2 सुटकेस एक दिवस त्याच्याच हातात दिल्या. शबनम त्याच्याच गळ्यात लटकवली. छोटी मनी बॅग घेऊन मॅडम पुढं हे रेल्वे स्टेशनच्या कुलीसारखं तिच्या मागं गेलं निघून. बाप बसला रडत. काय झालं नाना? पाणी पाजायला कोणी नाही. मुलगा होता ना, नेला म्हणतो सुननं बदनापूरला. अरे तो तिचाच होता. तू फक्त 27 वर्षे सांभाळला. मुलगा तुमचा नाही, सुनची ठेव आहे. मुलगी तुमची नाही, जावयाची ठेव आहे. जीवन तुमचं नाही, मृत्यूची ठेव आहे. शरीर तुमचं नाही, स्मशानाची ठेव आहे. मैंने सोचा था बनाऊंगा दुनिया में मकान, लेकिन मेरा असली ठिकाण स्मशान में था, ये मुझे मालूम न था. ही चौघाची संपत्ती आहे. याचा बाप म्हणतो मुलगा माझा, मुलगा म्हणतो देह माझा, यमराज म्हणतो देह आमचा, आणि पंचभूत म्हणतात देह आमचा. पंचभूत म्हणतात देह आमचा आहे. यमराज म्हणतो देह हे काळाचे आमचा आहे. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा आहे, आणि बाळू म्हणतो देह माझा आहे. जर एका वस्तूवर 4 जण हक्क दाखवत असेल तर मालकीची होत नाही, ती सार्वजनिक होते. आणि सार्वजनिक वस्तूविषयी आसक्ती राहत नाही. ग्रामपंचायतची विहीर खचल्यावर कोणीच आत्महत्या करत नाही. खचू दे तुझं माझं काय, सगळ्याचं नुकसान झालं. तसं शरीराचा भ्रम नाही कदा. त्यांना माहिती आहे सार्वजनिक आहे. एक दिवस आपली इच्छा नसली तरी हे सोडावं लागणार आहे. तिकडेच चाललं. लक्षात येत नाही मदगे पाटील अतिपरिचयामुळे. बाळपणी शरीर असतं तसं तारुण्यात नसतं, तारुण्यात असतं तसं म्हातारपणात नसतं. दादा पाटील, बाळपणी कोणाचंही बाळ असू द्या, उघड्या अंगाचं जांग्या घातलेलं गोर पान, हरणासारखे गोल गरगरीत डोळे, हातात खुळखुळ्या काजळाचा टिळ्या, नवीस माणूस म्हणतो थांब रे पिंट्या, पप्पी दे बाळा, पप्पी. असं कोणी म्हणतं का? आजोबा काय कायम घाईतच असता बा तुम्ही, काय काम आहे? काय नाही, एक पप्पी द्या मग जा बदनापूरला. अरे कुठली पप्पी? म्हातारी नाही तोंड पाहत, पप्पी कुठली? कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. तोची देह म्हणजे ज्या देहाच्या सगळे पप्प्या घेत होते, आता त्या देहाकडे कोणी पाहत नाही. तो साधू मस्त फकीर. मस्त फकीर म्हणजे जमला ना, मस्त फकीर. फकीर कोणाला म्हणतात? जिसको फिकीर नहीं. फकीर होकर फिकीर करत है वो भी साला गद्दा है. कबीर जी फकीर बस फिकीर, ये 2 बातें इकट्ठा नहीं आती, फकीर और फिकीर. हाँ, कोई पूजत फूल न माल न से सब अंग सुगंध लगावत है. कोई लोग नराधार कार करे पग धूल उड़ावत है. तनमय कोई रोज जला सुकड़ा टुकड़ा मिल जाए चबेना भोजन. जमला. फुलाचे हार घालतात त्याच्याबद्दल आसक्ती नाही. चिखल फेकतात त्याचं दुःख नाही. कोरडी भाकरी खातं त्याचं दुःख नाही. डायनिंग टेबलवर जेवतं त्याचंही प्रेम नाही. अरण्यात उघड्यावर झोपतं त्याचं दुःख नाही. महलामध्ये झोपतं त्याचंही आसक्ती नाही. हा फकीर, मस्त फकीर. आणि त्याच्या पायाला कुत्र धरतं सोडतं, पाय चावतं धरतं सोडतं, रक्तबंबाळ पाय झाला. देशगव्हांची तरुण पोरं म्हणली, महात्मा जी क्या बेटे, आपको जब से कुत्ता काट रहा है, कुत्ता काट रहा है तो कुत्ता जाने और चमरी जाने बच्चा, हमें क्या करना. याला म्हणता शरीराचा भ्रम नेणे. हे लोकितोची सर्वभूती सम, शरीराचा भ्रम नेणे कदा. शेवटी एक दृष्टांत आहे, ते पहा. परदेशातील लोक म्हणतात आमच्या देशातलं डुकर म्हणजे मक्याचं मांसात रूपांतर करणारं यंत्र आहे. ते लोक डुकराला मका खाऊ घालतात, मका खाऊ घालून डुकर लठ्ठ करतात, आणि डुकर खाऊन मग हे लठ्ठ होतात. म्हणून ते म्हणतात आमच्या देशातील डुकर म्हणजे मक्याचं मांसात रूपांतर करणारं यंत्र. तसं आमच्या देशातली व्यालेली गाय म्हणजे गवताचं
दुधात रूपांतर करणार यंत्र आहे. तृण पाटी वाटता अक्षीर होत नाही, ते पालटे पशुच्याच देही. म्हणून जसं गाय परोपकाराकरता दूध देत असते, परोपकाराय दुहंती गावहा, तसं परोपकाराय सतान विभूतया. साधूच त्याच्याप्रमाणे नामा म्हणे गाय दूध एक सार, नाम म्हणे गाय दूध एक म्हणे गाय दूध एकच सार. साधू निरंतर वर्ते तैसा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा. कलियुग. अशोकराव बरोबर 11 झाले. थंडीची लाट आता वाढली. हा, तुम्ही हे कानाला बांधलं म्हणून म्हणतो वाढली आता. बस या सगळ्या तरुण मंडळाला, गावातल्या तरुण मंडळाला कोटी कोटी धन्यवाद देतो. बस आमचं काही म्हणणं नाही, तारीख बसो असो नसो, पण जसा आज एकोपा दिसला, हे असाच या पारमार्थिक कार्यासाठी या तरुण मंडळाचा शेवटच्या श्वासापर्यंत या जन्मीचा एकोपा असाच राहावा, ही बाळकृष्ण बस. ही मार्गदर्शक तर तुम्हाला आहेतच जुनी मंडळी, पण कर्तृत्व तुम्हाला करावं लागणार आहे. तर केवढा समाज आहे, एवढ्या थंडीच्या दिवसामध्ये इतका लांबून समाज या ठिकाणी आला. हे कौतुक आहे ना, तो ओपन आहे. तुम्ही पहा, हे दिवस आता असे बसण्याचे नाही. हा ना, विशेष आहे. बस हो. आणि आनंद वाटला. आमच्या आवडीचे साहेब, तर मला तर वाटलं साहेबच मुख्य श्रोते आहे आजच्या आमच्या. असं काय वाईट वाटतं. ज्याची गरज असते समाजाला, आयुष्य कमी असतं अशोकराव, आणि जे मरत नाही लवकर, सत्यनारायण करून बी त्याची आवश्यकता नसते. कितीतरी गरज साहेबांची होती, पण इलाज नाही ईश्वरी सत्ते पुढे. खाली बसा 2 मिनिट. काही नाही, झालं झालं. त्यांचंही बरोबर आहे, आपलंही बरोबर आहे. एकदा ज्ञानेश्वर माऊली भजन घेऊ. पुन्हा तुम्हा सगळ्या तरुण मंडळीला आणि तुम्हा तरुणांना मार्गदर्शन करणाऱ्या गावातल्या संस्कारी संपन्न प्रौढ मंडळीला सर्वांना धन्यवाद. ज्ञानेश्वर माऊली.